रामजी, भीमराव, पुरंजन, तू इथं? खोटा आनंद दाखवायला आलायस? नाही रामजी, काय खोटा आनंद नाही. तुम्हाला स्वतःचा समजात चांगला मित्र मानतोस ना, मग मी बी तुला समजात चांगला मित्र मानतो बघ. म्हणून जेव्हा तू राज्याला समद्यांपासून लपून मला भेटायला आला होतास ना, तेव्हा मला अजिबात चांगलं नाही वाटलं. कदाचित तुला हे माहित नाही, मी रात्रभर झोपूच नाही शकलो. पूर्ण रात्र मी विचार करत राहिलो आणि प्रार्थना करत राहिलो की तू आणि तुझं कुटुंब समदेजणे सातारा सोडून जाऊ नये. हे बघ पुरंजन, ह्या बोलण्याचा काय बी फायदा नाही आता. लय मोठी किंमत फेडून आम्ही या सातारात इथं राहिलोय. याचा तू अंदाज पण लावू नाही शकत. अंदाजा तर तू बी लावू शकत नाही रामजी, की तुझा समद्यात चांगला मित्र पुरंजन अचानकपणे तुम्हा समद्यांच्या विरोधात का गेला. म्हणजे काय झालं होतं? क्षमा कर रामजी, मी खूप घाबरलो होतो. मी स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हा समद्यांच्या विरोधात गेलो होतो. अरे पण झालं होतं काय? विश्वासराव, मी तुला बोललो होतो ना, मी तुला सोडणार नाही. धन्यवाद पुरंजन काका, जे तुम्ही आम्हाला मारायचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवणार. त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मला क्षमा कर तू रामजी. मी आयुष्यभर तुझ्या बहिणीला माझी बहीणच मानलं होतं. त्यांना ताई म्हणत राहिलो आणि मी आज त्यांच्या समोर अशी परिस्थिती उत्पन्न केली की त्यांना हे समज करावं लागलं. मला माफ कर तू रामजी. मी कधीच भाषण नाही झाले, पर आज विधवा मात्र झाले. तुमचा नवरा मेला आहे. तुम्ही आता ही विधवेची साडी घालून दादांची अंतिम संस्काराची प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही लोक बघताय काय? तोडून टाका ते दार आणि या आगाऊ भीमरावच्या आत्याला खेचून बाहेर आणा इथे सगळ्यांसमोर. काय म्हातारे, तुझ्या डोक्यात नाही येत काय? या समध्या गोष्टी तुझ्यामुळेच होत आहेत. हे लोक इथेच बसून राहतील उपाशी पोटी. जर कोणाला काही झालंच तर याची जबाबदारी तुमची असेल रामजी काका. माझी आत्या काय बी करणार नाही. तुम्ही कृपा करून इथनं निघून जा. मग का नाही भीमराव, तू आणि तुझ्या कुटुंबानं गाव सोडून निघून जावं? आम्ही सातारा शहर सोडून निघून जाऊ. कमीत कमी माझ्या आत्याला हे तर करावं लागणार नाही ना, जे तुम्ही समजे जबरदस्ती तिच्याकडनं करू इच्छिता. गोपाळ, हे तू चांगलं नाही केलंस. लढाई विचारांची वती, वेगवेगळ्या दृष्टिकोनाची वती, पर तू कट रचून कट रचला?
कोणत्या कटाबद्दल बोलतोयस तू? बरं, तर पुरंजन काका संग काय केलं तुम्ही लोकांनी? अच्छा, मग हे समजलं नाही का तो कोणतं काम करायला आला होता? कोणी जीव घ्यायला येईल तर त्या बदल्यात आम्हाला त्याला शांत करता येतं. कट नव्हता केला पाहिजे होता. जायचं होतं पोलीस कप्तान साहेबाकडे. घेतला असता जीवाच्या बदल्यात जीव काकाचा. परत कुणाला लाचार नव्हतं करायला पाहिजे होतं. लाचार बनवणं चुकीचं आहे आणि हे तुला शोभत नाही. नाही बाळा, जेव्हा आपण मोठी लढाई लढतो ना तेव्हा चूकची रेष खूप बारीक होते. विजय प्राप्त करण्यासाठी उचित आणि अनुचित मध्ये अंतर करणं नेहमी संभव नसतं, हे तुला समजावं लागेल. तुम्ही चुकीचं शिकवता आहेत. म्या भले किती मुद्द्यांमुळे भीमच्या विरोधात असेल, पर भीमच्या या मुद्द्यावर म्या बी सहमत आहे की भले काय बी होऊ दे, भीम चूक बरोबर मधल्या लहानातल्या लहान रेषेला बी मानतो. भीमची एवढी चिंता अचानक कशी काय करत आहेस? तुला त्याच्या बाजूने तर नाही जायचंय ना? भीम माझा भाव आहे आणि मला माझ्या कुटुंबाची काळजी असणारच. म्या काल रात्रभर चिंतेत होतो की माझं कुटुंब सातारा सोडून तर नाही जाणार ना. पण आता मला आनंद आहे आणि आता भीम इथंच राहून लढाई लढणार. तुम्हा समध्यान संघ आणि माझ्या संघ बी. पुढच्या यायला विचारांची लढाई लढा, कट करून नाही. पुरंजन, तू मला आधी का नाही सांगितलंस? असं कोणी आपल्याला खटल्यामध्ये अडकवू शकतो? काय सांगणार हो तू आणि भीम न्यायासाठी एवढे पक्के आहेत की मला वाटलं की तुम्ही दोघंच मला पोलीस स्टेशनात घेऊन जा. हा, पोचवलं असतं. पर तू ह्यो कसा विचार केलास? का तिथं सोडलं असतं? पुरंजन काका, माझ्यात आणि बाबांमध्ये काही कमतरता आहे का? कोणी बी आमच्या पिरमाला समजत नाही. ना आत्याला समजलं, ना बाळा तात्याला समजलं, आणि ना तुम्हासनी समजलं. आम्ही तुमच्यावर लई प्रेम करतो. माझं बी तुम्हा समजांवर लय प्रेम आहे. फक्त तुमच्यासारखा धाडसी नाही म्या, म्हणून निर्णय घेण्यासाठी जरा चूक होते माझी. पुन्हा अशी कधीच चूक होणार नाही. हे बघ पुरंजन, तुला जवा कवा निर्णय घ्यायला अडचण झाली तर सतत आपल्या जवळच्या माणसांनी भेटून विचार-विनिमय करत जा. चूक होण्याची शक्यता कमी होती. वय पुढच्या यायला ध्यानात राहील. भीम, भीम, आणखी एक गोष्ट. तू नेहमी सांगतोस ना की मी आपल्या समाजातल्या लोकांसाठी असं करणार तसं करणार, आणि जेव्हा बी मी पुस्तक लिहीन तेव्हा मी असं लिहीन तसं लिहीन, आणि तू सतत तुझ्या वहीत काय ना काय लिहितच असतोस ना. मग घे ही वही आणि लिही की प्रत्येक पोरीनं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. लिही की प्रत्येक पोरीनं पैक कमवायला पाहिजे. त्यांनी इतकं सबळ झालं पाहिजे की त्यांनी सासर आणि माहेर शिवाय त्या कुठं बी जित्या राहू शकतील, कुठं बी राहू शकतील. आज माझ्या माहेरी मला कसला बी त्रास नाही हाय. पर विचार कर की अशा कितीतरी बायका आहेत ज्यांना जेव्हा सासरून हाकललं जात आणि माहेरून बी आधार नाही मिळत, तेव्हा त्या काय करत असतील, कुठं जात असतील.
आणि तवा हाच ढोंगी समाज त्यांच्याकडून विद्वांचे संस्कार रीती पाळून घेत असतील आणि त्याच विद्वांना कसं वापरलं जात असेल आणि जेव्हा त्या काय बी उपयोगाच्या राहत नसतील तेव्हा त्यांना भीक मागायला लावली जात असेल. आज जर म्या सबळ असते तर म्या बी सासर सोडून माहेरी आले नसते. म्या स्वतः कमवलं असतं आणि जगले असते. पण आज हे समज नाही घडत. तसं नसताना तर माझ्यावर कुणी बी हे समज करण्यासाठी दबाव टाकला नसता. न माझ्यामुळं माझ्या भाऊ आणि भात्रांवर दबाव टाकला नसता की त्यांनी सातारा सोडून जावं. लिही भीम लिही की प्रत्येक बाईनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. लिही की बाई माहेरी राहू दे किंवा सासरी राहू दे तिला तिचा हक्क मिळायाच पाहिजे. चुलानं मूल सांभाळणाऱ्या बायका आता शिकायला लागणार आहेत. उद्यापासून शिकून सवरून आमच्या बाजूलाच बसणार वय. म्या गावच्या पोरीसनी सांगन का त्यांनी शिकावं आणि तुमच्या बरोबरीने येऊन उभं राहावं. स्त्रीच्या गळ्यात ज्या क्षणी मंगळसूत्र घातलं जातं त्या क्षणापासून ती त्याची दासी होते. ह्या मुलीला देवदासी बनवण्याची प्रक्रिया सुरू करा. राष्ट्र संविधानाचा तूत शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूत सूत्रधार, राष्ट्र संविधानाचा तूत शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूत सूत्रधार, लेखणीस बनविले सशस्त्र धारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. आणि भीम जेव्हा कवा पुस्तक लिहिशील तेव्हा या गोष्टीकडे लक्ष दे की बायकांच्या हिश्श्याला काय आलं आणि काय नाही. लिह भीम लिह. हे वचन आहे भीमरावचं. जर म्या कधी जर असं पुस्तक लिहिलं ना तर हे शब्द म्या त्यात नक्की लिहिणार. भागीदारी बी ठरवणार म्या स्त्रियांची. मनुष्य 3 पद्धतीने तुटतो. पैशानी नाही. भीम लोभी नाहीये म्हणून तो धनाच्या मोहाने तुटणार नाही. मग दुसरा मार्ग आहे बळानी. नाही, तो खूप मजबूत आहे आणि तो कोणत्याही परिस्थिती आणि मजबुरीच्या आधारावर जगत नाही. खरं तर त्याची प्रकृतीच तशी आहे आणि ज्या लोकांची प्रकृती मजबूत असते ना त्यांना तोडणं कठीण असतं. मी तर म्हणेन की हे अशक्य असतं. मग तर फक्त एकच रस्ता उरतो. काय? आपण सर्व मिळून भीमरावला वेड बनवूया. त्याचा मेंदू त्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे ना, तीच त्याची उणीव बनवू शकते. भीम भाऊक आहे आणि त्याची भाऊकताच दुर्बलता बनू शकते. पण मग हे होणार कसं? सांगतो. बाबा,
आपल्याला काही ना काही तोडगा काढावाच लागेल। लोकांनी समस्या अत्याशी जोडली आणि एवढा दबाव टाकला आहे का त्याचा निकाल बी त्यांच्या मनाप्रमाणेच लागला। काय बी समजत नाही आहे मला का कसं शोधू या समस्येचा उपाय। काहीतरी मार्ग सापडला पाहिजे म्हणजे या समस्येचं समाधान मिळेल मला। मंदिरात जायची गोष्टच कशाला करायची, आणि जर का कोणी थांबवलं तर त्याच्याशी नडायचं कशाला? शिकणं बिकणं हे सगळं श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, ज्यांचं भविष्य सुरक्षित असतं त्यांच्यासाठी हे सगळं नाटक आहे। तुझ्या जातीतला कुठलाही माणूस रस्त्यावरून चालत असताना स्पृश्य जातीच्या माणसासमोर आला तर त्याने रस्ता तरी बदलावा, नाहीतर मार्ग सोडून मान खाली घालून हात जोडून शांत उभं राहावं। तर मग ठीक आहे, तुम्ही तुमच्या मार्गाने चला, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ। आनंदादा, आनंदादा, आनंदादा उठ की, चल माझ्या संग, चल माझ्या संग। अरे पर काय झालं? चल तरी। काय झालं काय? चल ना तू। काय झालं? आनंदादा, तुला ती गोष्ट ठाव आहे का? कोणती गोष्ट? ज्यामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या अस्वलाची शक्ती वाढली होती आणि वाघाला आपल्या अस्तित्वावर संकट जाणवत होतं, म्हणून त्यानं अस्वलाचं रूप घेऊन त्यांच्यात सहभागी झाला आणि अस्वलांचा राजा बनला। आणि त्याने दमादमानं अस्वलांच्या एकट्याला तोडलं। व्हाय, पण एवढ्या रातच्याला तू ही गोष्ट का सांगत आहेस? मी लय विचार केला तर मला वाटलं का गोपाल अस्वलाच्या रूपात वाघ तर नाही ना? वय होऊ शकतं, पण आपल्याला कसं समजेल भीम? आपल्यासनी समजल, फक्त तुला एक काम करायचं आहे। काय? म्या भीमानं माझ्या कुटुंबासंग गद्दारी तर केली नाही ना? नाही नाही, स्वतःच्या मनाचं ऐकणं गद्दारी नसते कधी। पर पुरंजन काका संग जे झालं ते बी योग्य नव्हतं ना? बाळा दादा, एक काम कर ना, म्या ना गोपाळसाठी चाय बनवली, तर घे आणि त्यासनी पाच। हे काय नवीन नाटक आहे? बाळा दादा, काही नाटक नाही आहे, बस तुला असं वाटत होतं ना की म्या भीम संघ आणि आपल्या कुटुंबासंग विश्वासघात तर करत नाही ना, तर त्याचा हा पुरावा आहे। चहानं कसला पुरावा? जर गोपालनं तुझ्या पुढे चहा प्यायला तर समज की तू भीम संघ आणि सौताच्या कुटुंबासंग कोणता विश्वासघात नाही केला, पण जर गोपालनं तुझ्या पुढे चहा नाही प्यायला तर तुला जे समजायचे ते समजून जा। जे तू बोलतो आहेस ते तुला तरी समजतं आहे का? अरे बाळा दादा, तू तू रागवतो कशाला? शांत हो। तू परीक्षा समजून त्यासनी चहा दे। जर गोपाल तुला मोठा भाऊ मानतो तर त्याने चहा पिण्यासाठी नकार नाही दिला पाहिजे ना? हे घे। भीम, जर गोपालनं तुझ्या हातचा चहा पिला तर माझा संशय चुकीचा आहे। गोपाळ,
गोपाळ, गोपाळ, काय झालं? मी तुझ्यासाठी चहा घेऊन आलो आहे. हे घे, चहा पिऊन घे.